मी डाळ चिकल्या करणार आहे। अर्धी वाटी मुगाची डाळ, 1 वाटी तुरीची डाळ। डाळ स्वच्छ धुवून घेते, त्याच्यात 2-3 हिरव्या मिरच्या टाकते, हळद टाकते आणि 3 शिट्ट्या करून घेते। गव्हाचं पीठ घेतलं मस्त आपण। डाळ चिकोल्यांना त्याच्यात थोडासा लाल मसाला टाकू, थोडे हळद टाकू, चवीपुरतं मीठ टाकते, थोडं तेल टाकते आणि घट्ट गोळा मळून घेते। आपली डाळ मस्त शिजून गेली। आता मी तिला घोटून घेते, मस्त फोडणी देते डाळीला। डाळ मस्त शिजून गेली, डाळ घोटून घेतली। आपल्याला कितीपर्यंत पातळ कितीपर्यंत घट्ट त्याच्या अंदाजे आपण पाणी टाकायचं तिच्यात। डाळीला पाणी टाकून घेतले। आता मी डाळीला तडका देते। मी फोडणी न देता तडका देऊन करते। जिरं टाकलं, लसूण टाकला, मस्त फोडणी दिली, त्याच्यावर मस्त कोथिंबीर टाकली। आता चवीपुरतं मीठ टाकते आणि मी चकोल्यांसाठी साधं वरण करते। आता आपले डाळ उकळेपर्यंत पण हे बघा 10 मिनटं मस्त पीठ मळू दिलं। आता मी चकोल्या लाटून दाखवते तुम्हाला। डाळ चिकल्या म्हणा, चकोल्या म्हणा, तुम्ही काही पण म्हणू शकता। तुम्ही तेल लावून लाटू शकता, मी पीठ लावून लाटणार आहे। मस्त अशी मोठी चपाती करायची। हे बघा मी पीठ लावून लाटलेली चपाती मस्त बारीक अशी पातळ लाटायची। तुम्हाला जसा आकार वाटेल तसं तुम्ही कापायचं। मी आता पाटोडींच्या आकाराने कापते। हे बघा अशा प्रकारच्या मी चकोल्या कापून घेतल्या पातोड्यांसारखा। हे बघा, हे बघा किती बारीक मस्त अशा प्रकारच्या खूप टेस्टी लागतात। जाड राहिल्या तर त्याच्यात दात अटकतो। मी सगळ्या अशाच लाटून घेणार आहे। आपली डाळ उकळायला लागली, मी त्याच्यात आता चकल्या सोडते। तुम्ही कोण काय म्हणता, चकोल्या म्हणता का डाळ चिकल्या म्हणता, काय म्हणता ते कमेंट करून सांगा। आमच्याकडे वरण चिकल्या म्हणता। आता 2 मिनटं आपण चकोल्या असंच शिजू देऊ। तयार झाल्या आपल्या वरण चिकल्या। मी तुम्हाला आता ताटात काढून दाखवते। साध्या आणि सोप्या पद्धतीच्या वरण चिकल्या, डाळ चिकल्या म्हणा, वरण चिकल्या म्हणा, कशा वाटल्या ते कमेंट करून सांगा। लाईक करा, शेअर करा आणि अशा सोप्या पद्धतीच्या वरण चिकल्या करून बघा।